मानसिक आरोग्य केंद्र हेच आहे वाटतं. पप्पांनी तर मला हेच सांगितलं होतं. ठीक आहे, आतमध्ये जाऊ. आत येऊ का सर? या 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 काय होते तुम्हाला? बसा. हे नाही, मला काहीही होत नाही. बघा, इथं आलेला प्रत्येक पेशंट असाच म्हणतोय. सांगा तुम्हाला काय होतंय? ते डॉक्टर प्रशांतजी कुठे गेलेत? ते आज नाही आहेत. त्यांच्या जागी आज मी आहे. बोला तुम्हाला काय होतंय? मला तुमच्या मानसिक आरोग्य केंद्राची जाहिरात करण्यासाठी डॉक्टर प्रशांतजी सरांनी बोलवलं होतं. नांदेडची हास्यचित्राची ॲक्टर आहे. बरं, असं तुम्हाला केव्हापासून वाटतंय की तुम्ही ऍक्टर आहात? नाही नाही, तुमचा गैरसमज होत आहे. मी नांदेडची हास्यचित्राची संस्कृती ॲक्टर आहे ना. हो, त्यात काय नवं वाटू शकतं. काही वेळाने तुम्हाला वाटेल की मी चिमणी आहे. हो नाही नाही डॉक्टर, मी ॲक्टर आहे. जाहिरात करण्यासाठी मला आले. एक सांगतो, काल परवा एक असाच तुमच्यासारखा पेशंट आला होता आमच्याकडं आणि तो म्हणत होता की मी कबूतर आहे. मला उडायचंय, मला उडायचंय, मला पंख लावा, मला उडायचंय. तुम्हाला समजत कसं नाही? नाही, तो विषय नाही. तुम्हाला 1-2 ट्रीटमेंटमध्येच बरं वाटेल. हो, माझी शूटिंग बघण्यासाठी गर्दी जमते, माहित आहे का? म्हणजे तुम्हाला ताजमहल झाल्यासारखं वाटते का? ताजमहल पाशी पण अशीच गर्दी जमते, काही हरकत नाही. होतं असं. 1-2 ट्रीटमेंटमध्ये तुम्ही एकदम बरे व्हाल. ताजमहल पाशीच गर्दी जमते का? आणि गेट ऑफ इंडिया जर जमत नाही? म्हणजे अधूनमधून तुम्हाला गेटवे ऑफ इंडिया झाल्यासारखं वाटतं का? हो, होतं असं. पण 1-2 ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला एकदम बरे वाटेल. काळजी करू नका. अरे काय करू मी या डॉक्टरचं? मला कोणतीच ट्रीटमेंट नकोय. असं कसं? आणि बिना ट्रीटमेंटचे तुम्ही कसे बरे व्हाल? अरे तुम्ही डॉक्टर आहात का हेलिकॉप्टर? आल्यापासून हेच लावले. ट्रीटमेंट ट्रीटमेंट, अशी कोणती तरी ट्रीटमेंट आहे तुमची? हा, आता कसे आलात मुद्द्यावर? हे काय? तुम्ही मला शॉक देणार की काय? मला तुमची जाहिरात नको, काहीच नको. मी चालले. अहो, 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 थांबा, एक मिनिट.